मंडळी, बरेच लोक त्यांच्या घराच्या आणि दुकानाच्या दाराबाहेर लिंबू मिरची लटकवतात। असे सांगितले जाते की कोणाची वाईट दृष्टी पडू नये म्हणून, पण त्यामागील विज्ञान तुम्हाला माहिती आहे का? तर जाणून घ्या। तुम्ही पाहिले असेलच की अनेक लोक आपल्या घराच्या आणि दुकानांच्या बाहेर लिंबू मिरची बांधतात। प्रामुख्याने प्रत्येक शनिवारी लिंबू मिरची बांधली जाते। अनेक जण आपल्या वाहनांमध्ये लिंबू मिरचीही लटकवतात। काही लोक याला अंधश्रद्धा मानतात। त्याच वेळी काही लोक लिंबू मिरची लटकवण्यावर विश्वास ठेवतात। लोकांचा असा विश्वास आहे की लिंबू मिरची लटकवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही आणि घरावर कोणाची नजर राहत नाही। वाईट शक्तींना दूर ठेवण्यासाठी लोक लिंबू मिरची घराबाहेर टांगतात, पण घराबाहेर लिंबू मिरची लटकवण्यामागे एक वैज्ञानिक कारण देखील आहे। वास्तुशास्त्रानुसार घर आणि दुकानांच्या बाहेर लिंबू मिरची लटकवल्याने वाईट नजर पडत नाही, त्यापासून संरक्षण मिळते। लिंबाचा आंबटपणा आणि मिरचीचा तिखटपणा वाईट नजरेचा प्रभाव कमी करतो। लिंबू मिरची टांगल्याने सर्व नकारात्मक ऊर्जा तुमच्या संपत्तीपासून दूर राहते। जर तुम्ही ते दुकानात टांगले तर तुमचा व्यवसायही वाढतो। घर किंवा दुकानांच्या मागे लिंबू मिरची लटकवण्यामागेही विज्ञान दडलेलं आहे। वास्तविक जेव्हा आपण आपल्या डोळ्यासमोर मिरची, लिंबू यासारख्या गोष्टी पाहतो तेव्हा आपल्याला आपल्या मनात त्याची चव जाणवू लागते। यामुळे आपण त्याला बराच वेळ पाहू शकत नाही आणि लगेचच तिथून आपले लक्ष दुसरीकडे वळवतो। यासोबतच वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर लिंबू खूप आंबट आणि मिरची खूप तिखट असते। आपण ते कोणत्याही दारावर टांगले तर त्याचा उग्र वासामुळे माशा आणि कीटक घरात प्रवेश करत नाहीत, त्यामुळे सभोवतालचे वातावरणही शुद्ध होते। घराबाहेर टांगल्याने आपले आरोग्यही चांगले राहते। आजकाल प्लास्टिक पासून बनवलेल्याही लिंबू मिरच्याही बाजारात मिळतात। बरेच लोक ते आपल्या घरात आणि दुकानात टांगतात। त्याचा काही उपयोग नाही, कारण यातून ना वास येत आहे ना वास्तूनुसार काही फायदा आहे। त्यामुळे घरात नेहमी ताजे लिंबू आणि मिरची वापरावी आणि ते रोज बदलत राहावी। लिंबू मिरचीमध्ये कीटकनाशक गुणधर्म असतात, ज्यामुळे वातावरण शुद्ध राहते। जिथे लिंबूचे झाड असते तिथे त्याच्या आजूबाजूची ठिकाणे अगदी शुद्ध राहतात। वास्तुशास्त्रानुसार ज्या घराजवळ लिंबूचे झाड असते ते घर पूर्णपणे शुद्ध मानले जाते। लिंबूच्या आत नकारात्मक ऊर्जा नष्ट करून सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता असते। बहुतांश लोक त्यांच्या घरावर, वाहनांवर आणि दुकानाबाहेर लिंबू मिरची बांधतात। काही जण दर शनिवारी दाराबाहेर लटकवलेली लिंबू मिरची काढून नवीन लावतात। असंही म्हटलं जातं, लिंबू मिरची रस्त्यात कुठेही पडली असेल तर त्यावर पाय ठेवू नका। लिंबू मिरची नकारात्मक ऊर्जा आणि वाईट नजरेपासून लोकांचा बचाव करत असते, त्यामुळे लिंबू मिरची घराबाहेर लटकवली जाते। मंडळी, भाजी विक्रेत्यापासून तर मोठ्या मॉल्स मधील अनेक व्यावसायिक दुकानाच्या तर काही लोक वाहनांच्या आणि घराच्या प्रवेशद्वाराबाहेरही लिंबू मिरची बांधतात। दुकान, घर आणि कारमध्ये लिंबू मिरची लटकवल्याने अनेक समस्या मागे लागत नाहीत। काही लोक आपल्या भरभराटीसाठी आणि विविध प्रकारच्या त्रासांपासून मुक्त होण्यासाठी हे करत असतात। त्याचबरोबर काही लोक वास्तुदोष दूर करण्यासाठी लिंबू आणि मिरचीचाच वापर करतात। वास्तुशास्त्रानुसार घर किंवा दुकानाच्या चौकटीला लिंबू मिरच्या बांधल्याने अनेकांची वाईट नजर आपल्या घरावर पडत नाही। घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही। वाईट शक्तींना दूर ठेवण्याचं काम लिंबू मिरची करते। घरात प्रवेश करताना लिंबू मिरची दरवाजाच्या वरती लावल्यानंतर संपत्तीवर देखील कोणत्याही वाईट नजरेचा परिणाम पडत नाही, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे। वास्तुशास्त्रामध्ये लिंबू मिरची दुकानाच्या बाहेर लटकवण्यासंबंधित काही सूचना करण्यात आल्या आहेत। जर दुकानात एंट्री करताना तुम्ही लिंबू मिरची बांधली तर मिरचीचा तिखटपणा, त्याचबरोबर लिंबाचा असणारा आंबटपणा अनेकांच्या विचाराचा वाईट प्रभाव कमी करण्याचे काम करते। तुमच्या संपत्तीपासून नकारात्मक ऊर्जाही हे दोन पदार्थ नष्ट करतात। साहजिकच यामुळे तुमचा व्यवसाय वाढण्यास मदत होते, अशी माहिती वास्तुशास्त्रात सांगण्यात आली आहे। तसेच रस्त्यावर पडलेल्या लिंबू मिरचीवर पाय देखील ठेवू नये, पण यामागचे नेमके कारण काय? लिंबू, टरबूज, पांढरा कोहळा आणि मिरचीचे तंत्र आणि टोटक्यांमध्ये खास करून उपयोग केला जातो। लिंबाचा प्रयोग वाईट नजराशी संबंधित प्रकरणांमध्ये केला जातो। याचे सर्वात महत्त्वपूर्ण कारण याची चव आहे। लिंबू आंबट आणि मिरची तिखट असते। दोघांचे हे गुण व्यक्तीची एकाग्रता आणि ध्यान भंग करण्यास सहाय्यक सिद्ध होते। नेहमी लोक आपले घर, ऑफिस किंवा दुकानात वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी लिंबू मिरची बांधतात। जेव्हा हे खराब होते तेव्हा रस्त्यावर फेकून देतात। तुम्ही अधिकतर मोठ्या लोकांना असे म्हणताना ऐकले असतील
की रस्त्यावर जर लिंबू मिरची पडली असेल तर त्यावर पाय ठेवू नये। यामागे कुठलेही अंधविश्वास नाही, याचे एक फार मोठे कारण आहे। तेव्हा कोणी पण वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी लिंबू मिरची बांधतो तर त्या घरावर किंवा व्यापार स्थळावर जो कोणी नकारात्मक विचाराने त्याकडे बघतात तर ती नकारात्मक ऊर्जा त्या लिंबूद्वारे ग्रहण करण्यात येते। लिंबू मिरचीला त्या जागेवरून हटवून रस्त्यावर म्हणून फेकण्यात येते की लोकांचे पाय त्यावर पडेल। यामुळे त्या व्यक्तीचा तर फायदा होतोच, कारण जेवढे जास्त पाय त्या लिंबू मिरचीवर पडतात तेवढेच नकारात्मक विचार आणि वाईट नजरेचे प्रभाव कमी होतात आणि त्याचे दुकान आणि व्यापारिक स्थळावर त्याचा सकारात्मक प्रभाव पडतो। पण जे लोक त्यावर पाय ठेवतात तेव्हा त्या नकारात्मक ऊर्जा किंवा वाईट नजरेचा प्रभाव त्यांच्या जीवनावर पडू लागतो आणि त्याच्या प्रगतीत व चांगल्या कामांमध्ये अडचणी येऊ लागतात, कारण नकारात्मक ऊर्जा जीवनाला प्रभावित करते। म्हणून रस्त्यावर पडलेल्या लिंबू मिरचीवर पाय ठेवण्यापासून स्वतःचा बचाव करायला पाहिजे। मंडळी, लिंबू मिरचीचा वापर अलक्ष्मी किंवा दुर्भाग्य दूर करण्यासाठीही केला जातो। यामुळे वाईट नजर लागत नाही असे म्हटले जाते। आणि तसेच एक वैज्ञानिक कारण म्हणजे कॉटनच्या दोऱ्यात लिंबू आणि मिरची ओवल्याने त्यातील ॲसिड शोषलं जातं। तसेच लिंबू मिरची अधिक काळापर्यंत ताजे राहतात, ज्यामुळे कीट पतंग दूर राहतात। तसेच वातावरण शुद्ध राहते, ज्यामुळे सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो। ज्योतिषशास्त्रात लिंबू मिरचीची युक्ती खूप शक्तिशाली मानली जाते। लिंबाचा आंबटपणा आणि मिरचीचा तिखटपणा लोकांच्या वाईट नजरेपासून वाचवते। मंडळी, असेही म्हणतात की जिथे लक्ष्मी असते तिथे अलक्ष्मी सोबत येते। लक्ष्मीला नैवेद्य म्हणून फळे आणि मिठाई आवडतात आणि म्हणून लक्ष्मी पूजनात देवीला घरात राहण्याचे आमंत्रण देऊन मिठाई आणि फळे अर्पण केली जातात। तर दुसरीकडे अलक्ष्मीला लिंबू आणि मिरचीसारखे आंबट आणि मसालेदार पदार्थ आवडतात। त्यामुळे घराबाहेर लिंबू आणि मिरची टांगल्यास अलक्ष्मी नैवेद्य घेते आणि घरात येत नाही। अशा प्रकारे अलक्ष्मीचा वाईट नजरेपासून मुक्त होण्यासाठी लिंबू मिरची कोणत्याही प्रवेशद्वाराच्या बाहेर बांधली जाते। या लिंबू मिरची उपायाला नजरबट्टू असेही म्हणतात। ते दर शुक्रवारी रात्री बदलले जाते आणि दर शनिवारी सकाळी नवीन बांधले जाते। जुन्या नजरबट्टूला घर किंवा ऑफिसपासून दूर कुठेतरी फेकून दिले जाते, जेणेकरून दुष्टांना घराची जागा सापडू नये। मंडळी, थोडक्यात काय तर ही लिंबू मिरची बांधणे ही प्रथा तुम्हाला अंधश्रद्धा जरी वाटत असली तरी ती अंधश्रद्धा न म्हणता कालबाह्य प्रथमोपचार उपाय म्हणू शकता। कारण ज्या काळात वाहनांचा शोध लागला नव्हता त्या काळात लोक चालत किंवा बैलगाडीतून प्रवास करीत असत। मैलाच्या या प्रवासात बैलगाडीला लिंबू मिरची बिबवा हा एका टोकदार तारेत ओवून गाडीच्या अशा भागात बांधत की तो लगेच लोकांच्या निदर्शनास पडेल किंवा प्रत्येक घराच्या बाहेर हे टांगले जात असे, जेणेकरून घरासमोरून जाणाऱ्या वाटसरूंना तो लगेच मिळेल। पण हे का असा प्रश्न आता तुम्हालाही पडला असेल। याचे उत्तर असे आहे की मैली चालत असताना माणसाला तहान लागल्यास, पाणी उपलब्ध न झाल्यास लिंबू तोंडात पिळून तोंडात लाळ निर्माण करण्यात येते, ज्यामुळे माणसाची तहान तात्पुरती क्षमता येऊ शकते। त्या काळी साप, नाग यांचा वापर फार मोठा होता, म्हणून चालत जाताना एखादा साप चावल्यास त्याला मिरची खायला देत, जेणेकरून हा साप विषारी होता की बिनविषारी याची माहिती मिळे। जर साप चावला असताना मिरची तिखट लागली तर साप बिनविषारी होता आणि ती तिखट नाही लागली की साप विषारी होता असा अंदाज बांधला जात। बिबवा हा उत्कृष्ट अँटीबायोटिक समजला जातो, म्हणून जखम झाल्यास कापसात बिबवा लावला जात आणि हे सगळे एका टोकदार तारेत ओवले जात, जी तार पायातला काटा काढण्यास उपयोगात येईल। अशा प्रकारे हा प्रथमोपचार बैलगाडीवर घराच्या दर्शनी भागात लावला जात, कारण त्याचा उपयोग प्रथमोपचारसाठी लावला जात असे। पुढे वाहने आली आणि हा प्रथमोपचार एक प्रथा बनून अजूनही चालू आहे। आणि कधी प्लास्टिकचे लिंबू मिरची, कधी बिबियाच्या जागी कोळसा असे काहीही तंत्र बनवून विकले जात असून खरंच हा एक मोठा धंदा बनला आहे। याबाबत आपण मित्रांना माहिती व्हावी म्हणून हा हिंदू धर्मातील प्रथा त्या वेळेस वैज्ञानिकदृष्ट्या कशा योग्य होता हे दाखवण्यासाठी ही माहिती दिलेली आहे। ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी आणि प्रथमोपचार पद्धतीची कशी प्रथा झाली याची माहिती पोहोचावी हा एकच उद्देश। धर्माचे पालन करावे आणि पाखंडाचे खंडन करावे। मंडळी, या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा। आपल्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील।